आपण पाहतोय की करमाळ्यामध्ये जे आहे ते अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। संपूर्ण करमाळा तालुक्यामध्ये देखील जे आहे ते शेतांमध्ये पाणी साठल्याचे चित्र पाहायला मिळते। आपण सध्या मी करमाळा तालुक्यातील केम येथील द्राक्षाची एक बाग आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे आहे ते पाणी देखील अजून अद्यापपर्यंत या शेतामध्ये साठून आहे। आज जरी पावसाने सकाळपासून उघडीप दिली असली तरी शेतकऱ्यांची पिकं जी आहेत ते पाण्यात आहेत। सध्या आपण द्राक्षाच्या बागेत आहोत। या ठिकाणी ज्यांची शेती आहे ते आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल, द्राक्ष बाग पाण्यात आहे, किती बाग आहे आणि किती रुपयांचं नुकसान आहे, सरकारकडे काय मागणी? जो 18 सप्टेंबरपासून पाऊस अतिवृष्टी चालू झाली त्या दिवसापासून आजपर्यंत द्राक्षबाग माझी 2 एकर आहे ती पाण्याखाली आणि सततच्या पाण्यामुळं बागेवर करपा आला आणि आजपर्यंत मी द्राक्षबागेला कमीत कमी 2 एकराला 5 लाख रुपये खर्च करून आज छाटणीच्या टायमाला ही अतिवृष्टी झालेली आहे। त्याच्यामुळं माझे 15 लाखाचं नुकसान आज झालेलं आहे। माझी सरकारकडे एवढीच मागणी आहे की आपल्या भागात भरपूर अतिवृष्टी झाल्यामुळे सरसगट पंचनामे करून तात्काळ हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी आणि हीच वेळ आहे सध्या फडणवीस सरकारला की सगळ्यांना वाला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी, एवढी मायबाप सरकारला माझी कळकळीची विनंती आहे। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी अतिवृष्टीमुळे या द्राक्ष बागेचे देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालं आहे। या द्राक्ष बागेमध्ये आपण पाहू शकतो की पाणी देखील साठल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं। यामुळं या द्राक्ष बागेवरती करप्या रोगाचा देखील प्रादुर्भाव झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। यामुळं शेतकऱ्यांच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी 50,000 रुपये मदत मिळावी अशी मागणी जी आहे ती शेतकरी वर्गामधून केली जाते। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।